थंडीच्या दिवसात थंडीमध्ये राईड करायची एक वेगळी मजा आहे साला. आणि हा टाइम असतो जिथे सर्व आपले रायडर्स वगैरे भावी सर्व निघतात, मस्त गाड्या बिड्या घेतात. बहिणी पण आहेत रायडर्स, अशा नाही भाईच आहेत. आणि ह्या वेळेतच जास्त फिरायला मजा येते. येस, एक्सायटेड आहे मी तर. संडेला सुद्धा कामाला येतात रे काही लोक. रिस्पॉन्सिबिलिटी आणि काही नाही भाई. ए ताई, जर तुमच्याकडे असे जुने मित्र असतील ना, 10, 15, 20 वर्षापासून तुम्ही एक मैत्री म्हणजे तुमच्या असतील, जुने शाळेचे कॉलेजचे मित्र, आणि जर तुम्ही सोबत आहात अजून पण, तर तुम्ही ब्लेस आहात, ब्लेस. आणि तुमच्यासारखं सुखी माणूस कोण नाही आहे. कारण असे मित्र आजच्या तारखेला तर नाहीच आहेत. आणि आजच्या जनरेशनमध्ये तरी मला वाटत नाही असं कोण दोस्ती ठेवतं. 1990s किड्स बोलू शकतो. हाँ राइडर तो नहीं बोल सकते. चल रहा है क्या? हाँ चल रहा है, चालू है. राइड विथ पवार. हम भी आएंगे ना. हाँ आएंगे आएंगे, चलो. क्युरिसिटी, कॅमेरा असेल तर लय क्युरिसिटी असते भाई पब्लिकला. यूट्यूब पे डाल दो, यूट्यूब पे राइड विथ पवार. में डालेंगे ना. एक मिनट फोटो ले लेता हूं. आराम से आराम से. मैं बाजू में खड़ा करता हूँ. आराम से आराम से आराम से, मैं बाजू में खड़ा करता हूँ. चलो, ख्याल रखो, हेल्मेट पहनना मत भूलना. पण हेच वय आहे यार फिरून घ्यायचं, त्याच्यानंतर नाही होणार आहे. मग काही दिवसानंतर म्हातारा बितारा होईल तेव्हा हेच बघत असेल व्हिडिओ माझे यूट्यूबवरती, जे मी काही अपलोड करेन. आणि बोलतात नाही कसं ते, मी आता सांगू शकत नाही, शब्दात नाही व्यक्त करू शकत. नमस्कार मंडळी, मी ऋषी पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. जस्ट मी कवर काढला गाडीचा. कोल्ड स्टार्ट केली पाहिजे. मांजरी बसलेली वाटतं गाडीवरती. मांजर बसू दे, काय करणार, बिचाऱ्यांना थंडी पण लागत असते. सीट खराब करू नका माझे, बस झालं. मी नेहमी काय करतो माहिती आहे का, माझे कपडे म्हणजे जो गाडीचा पुसायचा हे आहे ना, फडका आपला क्लोथ, तो नेहमी डिक्कीमध्ये ठेवतो. दिसलं खजाना, चोरी नको व्हायला. साला जेव्हा पण मी इथे ठेवतो विंडशील्डच्या इथे ना, गायब होतात, चोरी होतात. जरा गाडीला पुसतो माझ्या. भरपूर दिवस झालं व्लॉग नाही बनवलेला. भरपूर दिवस म्हणजे मला वाटतं एक उज्जैनवरून आल्यापासून आपला व्लॉग आला नाही आहे. मला वाटतं किमान एक 20-15 दिवस झाले असतील, जास्तच झाले असतील बहुतेक. गाडीला जरा करूया कोल्ड स्टार्ट. या फॉगलाईटचं ना काय समजत नाही. साला कोरल्याचा माल असाच असतो. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा पहिले खूप फॉगलाईट चालू होते, परत ती बंद करा, वैताग आहे की. आज व्लॉग बनवायचं कारण म्हणजे असं आहे की मी चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी. जोगेश्वरीच्या तिकडे आहे, आय थिंक गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या मध्ये काहीतरी तो रस्ता आहे. तर त्याला मुलगा झाला आहे, तर त्याने काल बोलवलं होतं, पण काल मी होतो बाहेर, त्यामुळे मला जाता आलं नाही. तर म्हटलं आज जाऊया आणि आपला व्लॉगसुद्धा शूट करूया. तर असं काहीतरी आपला आजचा शेड्यूल आहे. आणि मी सांगेनच पुढे तुम्हाला की आपलं पुढचं राईडचे अपडेट, म्हणजे मी कुठे जाणार आहे, काय आहे ते आपलं हे काढून ठेवायला पाहिजे वाटतं. गाडीची सर्व्हिससुद्धा बाकी आहे. सर्व्हिस रिमाइंडर येते गाडीमध्ये, दिसतं सर्व्हिस रिमाइंडर. गाडीची सर्व्हिस करायची बाकी आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही लांब. गाडी करूया कोल्ड स्टार्ट. सकाळपासून काही गाडी चालूच केली नव्हती मी. सकाळपासून काय, कालपासून संध्याकाळपासून गाडी अशीच उभी.
चांगला आहे माउंट आहे हा बोबोचा, मस्त आहे, स्टर्डी आहे, मोबाईल हलत नाही आणि एक नंबर आहे. माझ्याकडे S24 अल्ट्रा आहे आणि एक S9 आहे, परफेक्टली फिट होतात आणि जास्त वोबल पण होत नाही, त्यामुळे बेस्ट आहे. तुम्ही घेऊ शकता. 1200 मी कितीला घेतलेलं हे 1100मध्ये घेतलेलं वाटतं हे, त्यामुळे बेस्ट आहे. असं कोण बघतं ना माझ्याकडे तेव्हा मला ना असं एकदम असं काय बोलतात लाज वाटते मला खूप. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आपला एरिया, आपला परिसर गुंदवली, लोकेशन चांगली आहे पण लोक जरा थोडीफार खराब आहेत. म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये तर खूप वांदे आहेत, सर्विस नाही आहेत पण आहेत. बघता तर मला मजा येते. भाई लोग, मला एक कळत नाही हेडफोन लावून लोक काय करतात आणि एवढ्या लाऊडनेसमध्ये काय चालवायची गरज आहे, जेणेकरून मागून कोण येईल आणि ठोकून जाईल. तर आज चाललो आपण रोहितच्या घरी. रोहितच्या घरी म्हणजे माझा खास मित्र कॉलेजचा, मी त्याला भेटलो नाही आहे एक मागील मला वाटतं माझ्या मुलीच्या बारशाला आला होता तो, त्याच्याशिवाय त्याला भेटलो नाही आहे मी. हे बघ छपरी, मुलीच्या बड्डेला आला होता आय गेस, मला वाटतं त्याशिवाय त्याला मी भेटलो नाही. मुलीच्या बड्डेला पण नाही, मुलीच्या बारशाला आला होता तो. त्याला झाले असेल 5-6 वर्ष, तो पण बारशाला आला, तो पण थांबला माझं किती माहिती आहे का, मला असं वाटतं एक अर्धा तास थांबला असेल. तर आज त्याला मुलगा झाला आहे, म्हणजे मुलगा आज नाही झाला आहे, मुलगा होऊन त्याला झाले 2-3 महिने, 2 महिने पण नसतील मला वाटतं, झाले असतील मला वाटतं 1-1.5 महिना झाला असेल. तर त्याच्या मुलग्याचं काल बारसं होतं, तर आपल्याला खास बोलवण्यात आलं आहे. काल बोलवलं होतं पण काल मी होतो भिवंडीला, त्याच्यामुळे मला जाता आलं नाही. पण आज म्हटलं वेळ आहे आणि मित्राचा कधी कोणी इन्व्हिटेशन दिलं तरी वेस्ट घालवायचं नाही, जायचं. अच्छा, आपल्याला तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे ना, मग गाडी लेफ्टला टाकायला लागेल. इथूनच टाकली पाहिजे ना, तर वांदे व्हायचे. सिग्नल लागला आहे. 5, 4, 3, 2, 1 चलो. आज काय इकडे एवढी गर्दी जमा झाली? अच्छा, साई पॅलेसमध्ये काय फंक्शन वगैरे आहे वाटतं, लग्न आहे. वा, तर असा काहीतरी आपला कार्यक्रम आहे. म्हटलं भरपूर झाला व्हिडिओ बनवले होते, मी तिथेच होतो ना मगाशी. हां,
उज्जैनवरून आल्यावरती भरपूर दिवस झाले व्हिडिओ बनवले नव्हते आणि आपला चॅनलवरती व्लॉग आला नव्हता. जर चालू केलं आहे तर त्याला मध्ये बंद का करावं. ठीक आहे, थोडं हळूहळू ग्रोथ होईल. गुड थिंग्स टेक्स टाइम्स. आणि मला जायचं, आभ्याला सुद्धा भेटायला जायचं आहे यार. आभी जो आपला पडला होता त्याच्यामुळे आपल्याला ओंकारेश्वर, ज्याच्यामुळे नाही म्हणजे साहजिकची गोष्ट आहे, आपला खास मित्र आहे. तर आपल्याला तिथे आपल्या राईड स्टॉप करून आपल्याला परत बॅक टू मुंबई आपण आलो होतो. आता तो ठीक आहे, फ्रॅक्चर आहे, थोडा अजून 10-15 दिवस वेळ लागेल, अजून 10-15 दिवस. पण होईल, रिकवर होईल, म्हणजे बाकी काही नाही. अजूनसुद्धा गाडी त्याची आपली सर्व्हिस सेंटरला दिलेली नाही, त्याची गाडी अजून तशीच पडून आहे. तर बघतो, त्याला भेटायला जाईन एकदा, तेव्हा त्याची गाडी मी स्वतःच कुणाला वगैरे घेऊन जाईन आणि कुणाला सांगेन त्याची गाडी घे आणि आपण सर्व्हिस सेंटरला देऊया. तर माझं नेक्स्ट राईडचं अपडेट आहे. मी चाललो आहे कणकवलीला, माझ्या सासू सासऱ्यांच्या गावी. म्हणजे त्यांनी नवीन घर बांधलं आहे तर त्यांच्या गावी जायचं आहे. ती लोकं जाणार आहेत अगोदर 3 तारखेला आणि मी जाणार आहे 4 तारखेला सोलो. हो, ह्यावेळी मी आहे सोलो, एकटा जाणार आहे. आपला ग्रुप नाही आहे, काही नाही आहे, मी एकटा जाणार आहे इथून. आणि बाकीचे माझी मम्मी वगैरे सर्व ती लोकं अगोदर जाणार आहेत बाय ट्रॅव्हल्सने. मग त्याच्या अगोदर मला आपल्या गाडीची सर्व्हिस करायची आहे. साहिलशी बोलतोय, झालं आहे माझं बोलणं झालं आहे, पण ॲक्च्युली बजाजमध्ये असं सीन झाला आहे, मी बाहेर सर्व्हिस वगैरे करत नाही. सर्व्हिस सेंटरमध्ये साहिल म्हणाला, जो मी म्हणालो होतो ना आपल्या राईडला होता उज्जैनला, जो तिथला मॅनेजर आहे, ॲडवायझर आहे, तर तो म्हणाला की आता मेकॅनिक्स वगैरे नाही आहेत दादा, जे काय असेल तर तुला मंडे नंतरच सर्व्हिसला देईन आणि गाडी करून घे तुझी. मग लेट्स सी, त्यासाठी थांबलो. आता तो बोलेल मला तेव्हा. हेल्मेट घाल ना, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. खूप घाईत आहे वाटतं. हेल्मेट घेऊन फिरतोय पण लावायची अक्कल नाही आहे. काय कळत नाही मला एकेकांचं भाई. कितीचा वेळ लागतोय लावायला. असो, तर मी कुठे होतो. हां, मी होतो हां. तर कणकवलीला ह्यावेळेला मी सोलो जाणार आहे. माझी फर्स्ट राईड आहे एवढ्या पुढे. मी आत्तापर्यंत गणपतीपुळेपर्यंत गेलो आहे. गणपतीपुळे लास्ट आपली राईड होती गेल्या वर्षीची, गुहागर वगैरेला होतो, तिथपर्यंत गेलो आहे मी. पण आता फर्स्ट टाईम मी जाणार आहे कणकवलीला. कणकवली म्हणजे नाही, नांदगाव आहे. नांदगावमधून फाट्यामधून त्यांचं आतमध्ये गाव आहे. तर लेट्स सी, आपण जाणार आहोत कणकवली सोलो राईड. मी एक्सायटेड आहे आणि नर्वससुद्धा आहे. मी फर्स्ट टाईम एवढा लांब चाललो आहे एकटा. माझ्या गावावरून मी येतो एकटा, साताऱ्यावरून आलो आहे, एकदाच आलो आहे फर्स्ट टाईम. नाही तर नेहमी माझ्या मागे कोणतरी पिलियन असतो किंवा मी असतो, एक म्हणजे कोणतरी माझा ग्रुप असतो. पण ह्यावेळेला मी एकटा जाणार आहे, त्याच्यामुळे फिंगर क्रॉस, मजा येईल. आणि थंडीचे दिवस आहे, थंडीमध्ये राईड करायची एक वेगळी मजा आहे साला. आणि हा टाईम असतो जिथे सर्व आपले रायडर्स वगैरे भाई सर्व निघतात, मस्त गाड्या बिड्या घेतात. बहिणी पण आहेत रायडर्स, अशा नाही, भाईच आहेत. आणि ह्या वेळेतच जास्त फिरायला मजा येते. येस, एक्सायटेड आहे मी तर. शिप्स संडेला सुद्धा कामाला येतात रे काही लोक. रिस्पॉन्सिबिलिटी आणि काही नाही भाई. ए ताई,
मला ना बाबा बसवाल्याचं ना लेट जाम टेन्शन येतं. इथूनच आहे त्याचं घर. मला त्याने मॅप पाठवला आहे, मला एकदा बघावं लागेल. मी मोबाईल माउंट नाही केला माझा. ट्रिपल सीट. असो. मला वाटतं युटर्न मारून जावं लागेल मला, असं वाटतंय मला. नॉट शुअर. पुढूनच जावं लागेल. इथूनच युटर्न आहे ना बहुतेक. इथून हाईच नाही वाटतं युटर्न. जास्त लांब नाही आहे, मी लवकर आलो यार. किती रोज बाजूला राहतो, बोच्याजवळ राहतो. तरी साल्या लोकांना भेटायला कंटाळा येतो. मी प्लॅन करून करून कंटाळलोय. इथेच आहे वाटतं, बघायला पाहिजे. मला ना कधी कधी असं वाटतं गाडीचा ना व्हील बेसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे साला. हाच आहे ना रस्ता. छान वाटतं ना इथे. असं गावाला आल्यासारखं वाटतं यार इथे आलं की. हां इथेच आहे वाटतं. तुला फोन करू काय? ये घ्यायला मला असं वाटतं इकडून आहे का इकडून आहे, मी कन्फ्यूज आहे. रोहित कुठे आहे रे इथून रस्ता? मी आलो इथे मेन गेटवरती, ब्लॅक गेट आहे. हां गार्डन चढून आलो वरती मी. हां चढण आहे, गाडी आहे आली. गाडी येते. हां गाडी तिथेच लावू काय? याला टेन्शन आहे रे इथे. एकटाच आहे. आदिवासी ओम साई मित्र मंडळ ते बोर्ड आहे तिथेच आहे ना. राईट मारला. हां मंदिर दिसलं. हां 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 हां. तू कुठे आहेस रे? आई शपथ. ही हॉर्नेट तुझीच आहे ना? हां ठीक आहे ठीक आहे, चल आलो मी. हॉर्नेटच्या बाजूलाच लावली. हां चालेल ना, म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही ना? ठोकतात आहे तुझ्या इथे कोणतरी, काहीतरी ठोकून टाकी चालले. कुठे आहेस? काय वाटतंय? माझा मित्र बघताय मित्रांनो, माझा मित्र आहे हा. व्लॉग बनवतोय एकदम मस्त. व्हाईट शर्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. बरं आहे ना? काय बाबा काय फोडताय?
लाकडासाठी मस्त आहे ना. असं हे रोहितचं घर आहे. आम्ही इथे पहिलं असं मस्त मजा करायचो. आम्ही कॉलेजवरून आलो की इथे पहिलं यायचो खेळायला. रोहित बकरी कुठे आहेत रे? इथे बकरी होती ना वगैरे, तिथेच आहेत ना. तर ठीक आहे, आता मी जरा मित्राबरोबर गप्पा गोष्टी करतो, नंतर भेटतो. 2 hours later. चल जातो, काळजी घे. हां हां चल. मित्राच्या घरातून आता निघालो. खूप गप्पा गोष्टी झाल्या आमच्या आणि भरपूर दिवसानंतर त्याला भेटलो होतो. बरं वाटलं यार. कोणाचा फोन आला? हां बोल. हॅलो. हां आलो आलो, खाली जाईये. काय आलं रे? हां ये. रोहितने कशाला फोन केला? काय राहिलं? थांब जरा, राहिलं तर नाही काय? एकदम मस्त वाटतं यार इथे. टेन्शन नाही, मुंबईच्या बाहेर असं वाटतं. थंड वाटतं आणि इथे काय झालं? काय देत असेल? काका बघतात आहेत असे. काय आलं? काय आलं? मोबाईल. हेल्मेट काढून धर पकड. हेल्मेट काढ ना, तूच काढ सेल्फी. लवकर आठवण आली तुला. देवा सेल्फी काढतोय आम्ही. भारी वाटलं हा. चल चालू आहे का? चालू आहे तू आता, बंद कधी करू? परत खाली आलास म्हटलं एवढ्या. तुलाच भेटायला जा, भाव मेवणे आले तुझे, जा. परत ते भाऊजी जरा जास्तच करतात आहेत. जा जा. बरं झालं टायमर नाही गेला. हां चल. हां हां मेसेज करतो तुला पोचलो की. हां चल. सेल्फी. खूप भारी आहे इथे. अच्छा गार्डन वगैरे यायला पिदाड लोक कधी सुधरत नाहीत, पण जागा चांगली असेल ना खराब करायची यांच्याकडून. सहा 6:30 वाजता आले, म्हणजे 6:15 झालेत. अभी चलो अपने घर. तर अशा प्रकारे आपला संडे गेला मित्राला भेटून, रोहितला. छान वाटलं, भरपूर जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या. आणि बोलतात ना मैत्री ती मैत्री. जर तुमच्याकडे असे जुने मित्र असतील ना, 10, 15, 20 वर्षापासून तुम्ही एक मैत्री म्हणजे तुमच्या असतील, जुने शाळेचे कॉलेजचे मित्र, आणि जर तुम्ही सोबत आहात अजून पण, तर तुम्ही ब्लेस आहात, ब्लेस. आणि तुमच्यासारखं सुखी माणूस कोण नाही आहे. कारण असे मित्र आजच्या तारखेला तर नाहीच आहेत, आणि आजच्या जनरेशनमध्ये तरी मला वाटत नाही असं कोण दोस्ती ठेवतं. 1990s किड्स बोलू शकतो. खूप भारी वाटलं मला असं इमोशनल वाटलं. आणि छान. तर मुलगा मस्त आहे त्याचा, क्यूट आहे. हर्षित नाव आहे त्याचं. चला रे बाबा, आता घरी जायचं आहे, पाणी भरायचं आहे.
सर्व्हिस केली पाहिजे यार. कणकवलीला जायचं आहे 430 किलोमीटर. उज्जैनवरून आल्यापासून मी सर्व्हिस नाही केली गाडीची. आम्ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा जाणार होतो पण त्र्यंबकेश्वरचा प्लॅन झाला कॅन्सल, त्याच्यामुळे ते राहिलं. कालचा त्र्यंबकेश्वरचा प्लॅन होता तो झालाच नाही काही कारणास्तव. काही कारण नाही बोलू शकत, आपलं गाडीची सर्व्हिस नाही आलेली. आणि त्र्यंबकेश्वरला बघूया, कणकवलीवर आलो की मी जाईन. गुजरातचा सुद्धा प्लॅन आहे पण तो अजून माझा तळ्यात मळ्यात आहे. एक आपला डॉमिनरवाला आपला सुयश वगैरे या लोकांबरोबर पण जाणार आहे मी, पण तो अजून 50% आहे. सांगू शकत नाही कसं काय ते. गुजरातचा तळ्यात मळ्यात आहे. जाईन पण मी, नाही पण जाईन. पण मला इच्छा आहे जायची कारण सोमनाथ वगैरे आहे. गिरनार एक मला करायचं आहे. तर लेट्स सी, डिपेंड ऑन आता पैसे पण. बायको काय बोलत नाही याचा अर्थ म्हणून मला बोलतो ना बायको तर सीधा बोलते देवाला सोडलंय. पण हेच वय आहे यार फिरून घ्यायचं, त्याच्यानंतर नाही होणार आहे. मग काही दिवसानंतर म्हातारा बितारा होईन तेव्हा हेच बघत असेल व्हिडिओ माझे यूट्यूबवरती जे मी काही अपलोड करेन. आणि बोलतो नाही कसं ते मी आता सांगू शकत नाही, शब्दात नाही व्यक्त करू शकत. संडेला पण जातात कामाला माणसं. कळत नाही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे. नाही खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, जाऊ दे काय ते असेल. मेरा भारत महान. पुढून लेफ्ट घ्यायला प्रॉब्लेम नाही पण तिथं त्याला ट्रॅफिक असेल. आपण ह्या लेफ्टने जाऊया. चला जिकडे जातो तिकडे सिग्नलच आहेत. मी तर एक्सायटेड आहे कणकवलीच्या राईडसाठी यार, मजा येईल. सोलो आहे, फर्स्ट टाइम सोलो चाललो आहे त्यामुळे टेन्शन तर येतं आहे. पण ठीक आहे आपली डॉमिनर असेल तर काय मजा येईल, काही इश्यू नाही आहे. धमाल होईल धमाल. हा या रिक्षावाल्यांपासून लांब राहिलेलं बरं. हा ॲक्च्युली आहे वन वे, तरी हे साले समोरून येतात अक्कल नसल्यासारखे. राइडर हो भाई? हाँ राइडर हो? राइडर तो नहीं बोल सकते. क्या चल रहा है क्या? हाँ चल रहा है, चालू है. क्या नाम है? राइड विद पवार. हम भी आएंगे ना? हाँ आएंगे आएंगे, चलो. क्युरिसिटी कॅमेरा असेल तर लय क्युरिसिटी असते भाई पब्लिकला.
यूट्यूब पे डाल दो, यूट्यूब पे राइड विद पवार। यूट्यूब पे डालेंगे फोटो ले लेना, फोटो नहीं, एक मिनट फोटो ले लेना। आराम से आराम से। मैं बाजू में खड़ा करता हूँ, आराम से आराम से आराम से, मैं बाजू में खड़ा करता हूँ। चलो ख्याल रखो, हेलमेट पहनना मत भूलना। छान वाटतं ना असं भेटलं की, ओ हो कंटेंट मिळाला। क्युरियोसिटी किती असते ना असं यूट्यूबवरती यायची वगैरे, कोणाला नाही असतं, या सर्वांना असते। तर आता आपला व्लॉग संपवायची वेळ आलेली आहे। जाता आता चांगला कंटेंट मिळाला, छान वाटलं, एक सबस्क्रायबर मिळालं, एक काय 2 सबस्क्रायबर मिळाले मला। अजून काय पाहिजे जीवनामध्ये, एक व्हिडिओ बघून एक तरी सबस्क्रायबर कोणतरी करतोय ना यार। ठीक आहे, मेहनत नाही थांबणार आपली, आपण करत राहणार, व्हिडिओ टाकत राहणार। सपोर्ट तुमचा आहे मला माहीत आहे, आपल्या लवकरच माझे 680 सबस्क्रायबर झालेत, खूप मोठी गोष्ट आहे, तुमच्या सपोर्टमुळे झालेत। असाच सपोर्ट तुमच्या भावावरती कायम असू दे। आणि आता आपण व्हिडिओ बंद करूया, कणकवलीचा व्हिडिओ लवकरच येईल, 4 तारखेचा प्लॅनिंग आहे, 4 तारखेला मी सकाळी निघणार आहे। मस्त एन्जॉय करूया, छान वाटेल। आणि बस एवढंच बोलू शकतो मी। का सिग्नल तोडतात यार लोक। हां असो, उभा राहतो। तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मित्रांनो, तुमच्या सपोर्टशिवाय काही नाही। मी नेहमी म्हणतो, हेल्मेट घाला, हेल्मेट घालायला विसरू नका, स्वतःची काळजी घ्या, घराण्याची काळजी घ्या, आणि जसे जगायचं तसंच जगा। जीवन तुमचं आहे, लोकांच्या आईची, समजलं ना, शिवाय देत आहे मी, लोकांच्या आईची जय। आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तब तक के लिए टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।